तर हा 2% प्रस्थापित वर्ग, याच्यामध्ये गुणही आहेत, आपलेच आहेत, पण हे दोष आहेत. आणि ही मूल्य आता बदलली पाहिजे, ही मूल्य आता बदलली पाहिजे. तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे की या 2% प्रस्थापित वर्गातून खूप लोक आता बहुजनांच्या कल्याणासाठी पुढे येत आहेत. खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मी अतिशयोक्तीनं बोलत नाही, तुम्हाला सांगतो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र, फोटो पाहतो आपण मंत्रिमंडळात, नेहरूंच्या मागे उभे आहेत बाबासाहेब. पण आज बाबासाहेबांच्या जयंत्या जगभर साजऱ्या होत आहेत, बाबासाहेबांचे पुतळे जगभर आहेत, आणि पंडित नेहरूला कोणी विचारत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण तो विचार अमर आहे, मानवतेचा विचार होता, आणि तो आपल्याला इथे दिसतो नाही. तर हा प्रस्थापित वर्ग पक्का लक्षात ठेवा, ही मूल्य बदलली पाहिजेत. आणि आपण आपल्या माणसाला, आपल्या वर्गाला, काल मी मोडनिंब लावतो, एक वाघमारे नावाचा विपुल, तो IAS झाला, त्याचा सत्कार केला. त्याने सांगितलं, पहिल्याच क्लासमध्ये मला असं सांगितलं, म्हटलं विपुल, आता तुझं ब्राह्मणीकरण होणार आहे, आता पुढे बौद्ध पोरगा ब्राह्मणीकरण होणार आहे, आणि तू असं जर ऐकलं नाहीस तर मग अप्सरातंत्र, अप्सरातंत्र, ॲलिएनेशन प्रिन्सिपल, तुमच्यातला चांगला माणूस तुमच्या समाजापासून तोडायचा, तुमच्या समाजापासून. आपण तुटले आहोत, मामा देशमुखासह कळत न कळत आपण आपल्याही समाजातून तुटले आहोत. आपल्याही अतिशय गरीब दरिद्री 80% समाजापासून तुटले आहोत एक प्रकारे. ॲलिएनेशन प्रिन्सिपल. आणि त्याचा धोका कसा असतो ते लक्षात घ्या, की एकदा मोर्चा चालला होता, हमारी मांगे पुरी करू, आणि पुढे व्हिडिओ कॅमेरा होता, तर त्यामुळे पुढारी जे पुढे होते ती एक दुसऱ्याला धक्का देऊन कॅमेऱ्यासमोर, त्याच्या मागचा त्याच्यासमोर, असं धक्के देत देत हे पुढारी इतके पुढे गेलेत का मुख्य मोर्चा मागेच राहिला. हे त्या मोर्चापासून एवढे अलग झाले की हे मागेच राहिले. पुढे गेल्यावर विरोधक दबा धरून बसले होते, असे धुनकले, अशी धुलाई केली की मग त्यांना आठवण झाली, अरे मोर्चा कुठं आहे, झालं अलग. असे आपल्याच बहुजनांपासून हा थोडा सुखवस्तू झालेला वर्ग जर अलग होत असेल तर त्याची आता धुलाई सुरू झाली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हा प्रस्थापित, कारण आम्ही विस्थापिताचे प्रस्थापित बनलो आहोत, आमच्यातही कळत न कळत मनोवाद शिरलेला आहे की काय, याचं आत्मपरीक्षणही आम्हाला करणं आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आणखी परिवर्तनाची जी गरज आहे त्याच्यामध्ये बालक घडविणं. तुमची मुलं, आपण म्हणतो बाबासाहेबांमुळे आपण इथे आहोत, पण तुमच्या मुलांनी काय म्हणावं, माझ्या बापामुळे मी इथे बारमध्ये आहे असं म्हणावं का? बालक, आता तुमची मुलं इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी मधल्या त्याच वयाच्या मुलाच्या स्टँडर्डची पाहिजेत. बालक घडविणं. आणि म्हणून संततीसाठी संपत्ती जमवण्यापेक्षा संततीची लायकी वाढवणं अतिशय महत्वाचं आहे. संततीची जर लायकी वाढवली नाही तर तुम्ही संततीसाठी जमवलेल्या संपत्तीचे बाई बाटलीत ही मुलं 3 दिवसात 3 तेरा वाजवून टाकतील. म्हणून बालक घडवणं हे आवश्यक आहे. आणि हे कोण घडवण? सरकार. आमची काही जबाबदारी? बाबासाहेब आंबेडकर असोत की महापुरुष असोत, यांनी आमची लायकी वाढवण्याचे प्रयत्न केलेत. आता इतके वर्षे झाल्यावरही तुम्ही सरकारवरच विसंबून असाल तर एक पक्क लक्षात ठेवा की सरकारला हे करायचंच नाही. सरकारला हे करायचं नाही, तुम्हाला मारायचं आहे. हे आता आम्हीच केलं पाहिजे. त्यासाठी पारशी समाजाचं मोठा आदर्श आहे.
पारशी समाज आपल्या जातीत कोणी भीक मागत असला तर त्याला म्हणतात, ए भीक मागणं बंद कर, तुला काय कमी पडते ते घेऊन जा, आपलीच जात सांभाळ, कोणाची वाट पाहू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये शिकायसाठी पाठवले. आम्हाला आज हे करायचं, आज आमच्यासाठी चांगले डॉक्टर आहेत का जागतिक कीर्तीचे, चांगले वकील आहेत का, चांगले प्रोफेसर आहेत का, त्या त्या विषयातले एक्सपर्ट आहेत का जागतिक दर्जाचे, पाठवा काही आणि आणा आणि आपल्याच जातीला शिकवा. आम्हाला आपलं लायकी, आपला दर्जा ह्या दृष्टीनं सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. सरकार हे करणार नाही, सरकार हे करणार आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आपण ढोंगी आहोत. आपल्याला हे करायचं नाही म्हणून सरकार करणार आहे म्हणतो आपण. आपल्याला हे काहीच देणं घेणं नाही, फक्त आपली छबी उजळ करायची आहे म्हणून हमारी मागे पुरी करू म्हणतो. हे म्हणू नये असं नाही म्हणत नाही, हक्क मागू नये असंही म्हणत नाही, परंतु हे करणार नाही. स्वावलंबन, हे स्वावलंबन आम्ही जर शिकलो नाही तर आपल्या जातीचं, आपल्या समाजाचं, बहुजनांचं हे काही खरं नाही. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला बालक कसे घडवायचे ह्या दृष्टीनं सुद्धा विचार करायचा. आपल्या घरी कुठली पुस्तक असावी म्हणून मी लिहून ठेवलंय. बाबासाहेबांचं तर आपण कौतुक करतोच की ज्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर केव्हाही होऊ शकते सपाट. ज्या घरी पुस्तकाचं कपाट आणि कॉम्प्युटर ते घर होईल अग्रेसर. हे आम्हाला आज संततीसाठी करणं आवश्यक आहे. म्हणून ह्या दृष्टीनं आपण समाजाच्या दृष्टीनं हा काही विचार करावा. धार्मिक स्थिती कशी आहे, धार्मिक परिवर्तन, धार्मिक परिवर्तन बाबासाहेबांनी सांगितलं की सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनानंतरच राजकीय क्रांती घडून येते. महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी सामाजिक आणि धार्मिक परिवर्तन केलं, त्यामुळे शिवाजीनं राजकीय क्रांती घडून स्वराज्य स्थापन केलं. बाबासाहेब धार्मिक परिवर्तन, धार्मिक क्रांती आणि सामाजिक क्रांती झाली नाही तर काय होतं याचं उदाहरण आपल्याला आज आपल्या देशात दिसतंय की नाशिकला कुंभमेळा झाला, तर त्या कुंभमेळ्यात तो मुस्लिम समाजाचे असलेले राज्यपाल त्या गोदावरीत बुडी मारायला कशाला येतात? तुझा धर्म तो आहे बाबा, तो ती दुसऱ्याचा आहे. आणि ती आमची सोनियाजी गांधी, त्यांच्याबद्दल व्यक्तिगत मला काही म्हणायचं नाही. सोनियाजी तुम्ही जन्माला ख्रिस्ती आहात, नवरा तुमचा पारशी आहे. आता तेही मला चौकशी करावी लागेल आणखी, माझे गाऊट आहे थोडा, कोणी मुसलमान आहे म्हणतात, फिरोज गांधी, फिरोज खान आहे वगैरे. आता त्याच्यात मला माहिती नाही परंतु असे. मग याच्याशी ते काय, मग तुम्ही बिर्ला मंदिरात गंगेत पाय बुडवायला कशाला जातो? तो राहुल तिथं कशाला तो पूजा करायला जातो? कारण काय, त्यांचा दोष नाही, धार्मिक परिवर्तन झालं नाही, धार्मिक क्रांती झाली नाही म्हणून ते करतात. आणि तो कुंभमेळा लोक किती धार्मिक आहेत हे दाखवण्यासाठी त्या नाशिकमध्ये 50 लाख लोक होते. अरे 50 लाख नाशिकमध्ये मावतच नाही. 1000 कोटीपेक्षा जास्त खर्च केला हो तिथे. आणि काय ते त्यांना चंद्रावरचं दिसतं साधूंना, त्यांना सूर्यावरचं आकाशातलं दिसतं, स्वर्गातलं दिसतं, देवाशी ते बोलतात. मग मोबाईल कशाला वापरतात? आणि मग ते साधू, ती गोदावरी, हे सगळे तिथं गेलेले नाशिकला, हे दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे गेले? तो त्यांनी केली की नाही गोदावरी पवित्र? आणि तेच गोदावरीचं तीर्थ कोणी तांब्यात भरतो, कोणी गडव्यात भरतो, कोणी बादलीत भरतो, कोणी डोळ्याला लावतो, कोणी घरी नेतो, कोणी वाटतो. वा पवित्र. आणि त्यामुळे कोणी बुडी मारतो आणि पुन्हा गोदावरी पवित्र करतो बुडी मारून. पाणी तापू देत जा. आता आणि त्यानंतर खरून होते, डोळे येतात, भगवन लागते ही वस्तू. तरी या देशात ह्या अंधश्रद्धा अशा. आपलं तुमच्या पंढरपूरला भीमा नदी कशी पवित्र होते तुम्हाला माहित आहे, मी काय सांगू? हे सगळं आम्हाला धार्मिक क्षेत्रामध्ये, परंतु
धर्म आणि धम्म यामध्ये फरक आहे. तुम्हाला धर्म सांगतो या जीवनात पुण्य करा, तुम्हाला स्वर्ग मिळेल, म्हणजे अप्सरा पाय दाबतील तुमचे. अप्सरा देवाच्या बायका, यांच्या कोण झाल्या, यांची नियत बघा. पण धम्म सांगतो याच जीवनामध्ये सदाचाराने वागा, तुम्ही दुःखातून मुक्त व्हाल. बौद्ध धर्म नाही, बौद्ध हा धम्म आहे. अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आपल्याकडे आपल्याला दिसून येतील आणि सगळ्या अंधश्रद्धांच्या मुळाशी हा देव आहे. देव हा मानव निर्मित आहे. देव आपलं रक्षण करतो असं आपण म्हणतो. मग देवाच्या रक्षणासाठी कमांडो कशाला? त्या काशीच्या मंदिराला 600 कोटी रुपये वर्षाला लागतात रक्षण करायला. असू द्या. आणि त्यासाठी काय काय करतात? यज्ञ. अहो क्रिकेटसाठी यज्ञ. क्रिकेट हा गुलामांचा खेळ आहे, गुलामांच्या देशांचा. इंग्लंड, अमेरिका, रशिया, चीन, जपान ह्या देशात क्रिकेट नाही. हे देश खेळवतात तुम्हाला, इथल्या कंपन्या तुम्हाला खेळवतात, ते खेळत नाही. आमचा तो गंगाधर बंदरे छान सांगतो, क्रिकेट म्हणजे 3 लाकडं 11 माकडं. आणि त्यासाठी यज्ञ. ते जोहान्सबर्गला झालं माझं विश्वकप. यज्ञ काय? मनोबल वाढते. आमचा सचिन आत्ता छक्का मारते, आत्ता छक्का मारते, आणि तो छक्काच ठरला. तो 4 रनवरच आउट झाला. आणि जोहान्सबर्ग मध्ये ऑस्ट्रेलिया त्यांचा गॉड, आणि यांचे 33 कोटी. एवढे असून 33 कोटी एक गॉडवाला जिंकला. मी या 33 कोटी देवांना विनंती करतो की हे भगवंतांनो, 4 माणसांना दत्तक घ्या. 25-26 कोटीच देव लागतात. प्रश्न सुटला. पण एक आम्ही विचार करतो की या बौद्धांनी 33 कोटी देव सोडून दिले. हो, यांचं तो वाटोळा व्हायला पाहिजे. पण यांची प्रगती होत आहे असं आपल्याला दिसते. खूप प्रगती नाही झाली, पण गती बरी आहे. मग यांनी 33 कोटी देव सोडूनही यांची प्रगती का होत आहे याचा तर विचार करा. आणि याचा विचार केला तर आपल्याला दिसतं की हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या शिकवणुकीच्या मागे गेला आणि तो प्रगत होत आहे. मग तुम्हाला कोणी रोखलं? तर हा देव जो आहे हा सगळ्या अंधश्रद्धांच्या मुळाशी आहे आणि तुम्ही देव मानला पाहिजे.